हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी मिहीर खूप जास्त आजारी झाला होता. आज पण मी त्याला शाळेला नाही पाठवलं. सोबत मी त्याच्यासाठी बनवला पिंक पुलाव. पिंक पुलाव म्हणजे त्याच्यामध्ये मी बीटरूट टाकणार आहे, जे की मिहीरला खूप आवडतं. सगळ्या भाज्या घालून मिक्स करून घ्यायच्या. त्याच्यामध्ये मी पोटॅटो, कांदा, टोमॅटो, ग्रीन पीस आणि जिरा आणि घीमध्ये बनवते आहे. आणि त्याच्यामध्ये नमक, हळद नाही टाकत कारण की त्याला हळदी नाही आवडत जास्त. सो हळदी, त्याच्यामध्ये गरम मसाला, नमक आणि थोडंसं लाल मिर्च पावडर आणि थोडासा गरम मसाला, हे सगळं टाकून छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. आणि फ्राय झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचं आहे. तांदूळ टाकून पण त्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे. आणि हलवून घेतल्यावर मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर हे बघू शकता, मी तांदूळ टाकलेलं आहे आणि छानपैकी हलवून घेते आहे. आणि छानपैकी हलवून घेतले की, कारण की पिंक राईस बनवतो आपण, बीटरूट राईस बनवतो, तर एंडमध्ये मी बीटरूट टाकला आहे. हा आहे आपला सर्वात बेस्ट थिंग. बीटरूट आपल्या हेल्थसाठी खूप जास्त चांगलं असतं, स्किनसाठी चांगलं असतं आणि इम्युनिटी सिस्टीमसाठी पण खूप जास्त चांगलं असतं. आणि गरमीमध्ये बीटरूट ज्यूस प्यायलाच पाहिजे आपल्याला, विच इज व्हेरी न्यूट्रिशियस. आणि मिहीरला पण बीटरूट खूप आवडतो, सो मी बीटरूट राईस बनवला आहे. आणि कारण की त्याला बरं वाटत नव्हतं, सो तो राईस खायचं म्हणत होता. सो त्यामुळे मी बीटरूट राईस बनवला आहे, जो की ज्याला आम्ही नाव दिलं आहे पिंक राईस. सो हे थोडंसं पाणी टाकून त्याला 2 शिट्ट्या करून घ्या आणि छानपैकी आपला बीटरूट राईस तयार होतो. तोपर्यंत बघा माझा माऊ आलेला आहे. खूपच सॅड होतं कारण की त्याला भूक लागलेली होती. सोबतच माझ्या घरी आली एक चिमुकली, जी आमच्या समोरच राहते. अस्वी नाव आहे तिचं आणि ती आता जस्ट चालायला शिकली आहे. सो बघू शकता, ती बघतीये शिवाजी महाराजांचा फ्रेमकडे बघतीये, वरती लाईटकडे बघतीये. ती पहिल्यांदा अशी चालत घरी आली आणि सगळीकडे तिचं लक्ष जात होतं. सो हे बघू शकता, खूपच गोड आहे ती. आणि थोड्या वेळ नंतर आम्ही तिच्यासाठी सॉन्ग लावला, चांदाबा चांदाबा बघलास का. सो ती डान्स करायला सुरू झाली. त्याच्यानंतर हे बघू शकता, विशाल आणि मिहीर झोपलेले आहेत कारण की विशालची तब्येत खूप जास्त खराब झालेली होती. त्याच्या पोटात खूप जास्त दुखत होतं आणि इतकं जास्त दुखत होतं की मी मेडिकलमध्ये जाऊन त्यासाठी टॅबलेट्स पण आणल्या, तरी त्याच्या पोटात दुखायचं थांबत नव्हतं. मग मला ॲट द एंड त्याला हॉस्पिटल घेऊन जावं लागलं. आणि हे बघू शकता, आम्ही हॉस्पिटलला गेलो. मिहीरची पण तब्येत खराब होती, तरी मिहीर बऱ्यापैकी ठीक होता. पण विशालची तब्येत खूपच जास्त खराब झालेली होती आणि पोटात खूपच जास्त जोरात पेन होत होतं. ह्याच्यामुळे मी त्याला नांदेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला घेऊन गेली. आणि तिथे त्याला सांगितलं की इझी डाएट खायचं आहे, तेल नाही खायचं आहे, फास्ट फूड नाही खायचं, बाहेरचं फूड नाही खायचं. सो त्याच्यासाठी मी बनवली आहे डाळ खिचडी, जे की खूप इझी आहे. सो हे बघू शकता, विशाल बसलेला आहे, त्याची तब्येत अजिबात चांगली नव्हती. आणि संध्याकाळी मी त्याच्यासाठी बनवले छानपैकी थालीपीठ. सो हे खाऊनच त्याचा दिवस इथे संपला.